नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण फक्त नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, परंतु आता तुमच्या खात्यावर 2 ते 3 योजनेचे पैसे आता सोबत जमा होणार आहेत। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता टेन्शन किंवा चिंता करायची गरज नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये 3 योजनेची रक्कम आता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकूण रक्कम 6000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे आता तुम्ही चिंता करायची गरज नाही आणि ती रक्कम आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण फक्त नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट बघत होतो, परंतु आता त्याबरोबर आपल्याला अगदी 4000 रुपये बोनस मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसांनी नमो शेतकरी योजनेचे हप्ते हा आपल्या खात्यामध्ये वितरित होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण ज्या नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट बघत होतो त्याच्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून 3 हप्त्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर नक्कीच 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरच या योजनेचे पैसे जमा होणार आहेत, म्हणजेच की 6000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र आहात का नाही तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने यावेळेस तारीख देखील फिक्स केलेली आहे। त्यांची तारीख आता हीच तारीख फिक्स राहणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तारीख पाहण्यासाठी देखील व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जिल्ह्याची यादी देखील जाहीर केलेली आहे। या 15 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का ते देखील तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावंच लागेल, कारण की तुमचा जिल्हा जर यामध्ये आला असेल तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कामे देखील सांगितलेली आहेत, ती कामे देखील तुम्हाला करावं लागणार आहेत। जर तुम्ही ते कामे नाही केले तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जिल्हे पाहणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु तो 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालाच नव्हता। परंतु आता लवकरच तो हप्ता देखील वितरित होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, आता असं म्हणावं लागेल की बरं झालं 9वा हप्ता रखडला, कारण की 9वा हप्त्याने सोबत दुसरे 2 हप्ते घेऊन आला। शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता सोबत कोणते 2 हप्ते घेऊन आलेले आहे ते पाहूयात। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सोबत घेऊन आला। त्याचबरोबर केंद्र शासनाचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील सोबत घेऊन आला। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, नव्या हप्त्याचं जितकं करावं तितकं कौतुक आहे, कारण की 9वा हप्ता जर रखडला नसता तर हे 2 हप्ते आपल्याला सोबत पाहायला मिळाले नसते। कारण की 9वा हप्ता रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला असं कन्व्हिन्स केलं की शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काहीतरी करा, म्हणजेच की आमच्याकडून 9वा हप्ता रखडलेला आहे, तुम्ही देखील तुमचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आमच्या हप्त्याबरोबर वितरित करा, म्हणजेच की आमचे शेतकरी खुश होतील आणि त्यांच्या कामासाठी त्यांच्या आर्थिक मदतीसाठी 6000 रुपये रक्कम ही योग्य ठरणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कन्व्हिन्स केलं आणि आता तो निर्णय अंतिम ठरलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। एवढी रक्कम जमा होणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी अगदी खुश आहेत। शेतकऱ्यांनी अगदी पेरणीसाठी खतं बिये उधार आणलेले आहेत, त्यासाठी त्यांना आता ही खूप मोठी आर्थिक मदत होणार आहे, मोठीच म्हणावं लागेल, कारण की 6000 रुपये ही रक्कम लहान नाही। आणि शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलं होतं की 2000 रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या कोणत्याच कामाला येणार नाही। त्यासाठी आता त्यांनी केंद्र शासनाला देखील कन्व्हिन्स केलं आणि त्यांचे 2 हप्ते असे मिळून 6000 रुपये रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि आता ते शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी आता मदत देखील होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आता शेतकऱ्यांचा आर्थिक मदतीचा हात बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय अगदी आता बरोबर निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता जिल्हे पाहूयात। या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आला असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही खूपच भाग्यवान आहात, तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आणि आता तुमचा जिल्हा जर यामध्ये आला असेल तर तुम्हाला थेट पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या यादीत तुमचा जर जिल्हा आला असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाने सांगितलेले संपूर्ण कामे करावी लागणार आहेत, तरच तुमचा फायदा होणार आहे। परंतु तुमचा फायदा होणार नाही, कारण की जिल्हा येऊन देखील तुम्ही जर हे कामं करत नसाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र या योजनेचा फायदा होणार नाही।
शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला जिल्हा आहे नागपूर आणि वर्धा. या दोन जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला देखील आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा 6,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात. शेतकरी मित्रांनो, पात्र होण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. व्हिडिओमध्ये आपण कोणते कामं करायचे आहेत ते सांगणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर दुसरे जिल्हे आहेत भंडारा आणि गोंदिया. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील चिंता करू नका. आता तुमच्या खात्यामध्ये देखील 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला, व्हिडिओ अर्धाच पाहिला आणि खरी माहिती आहे ती संपूर्ण नाही पाहिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील फायदा होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला देखील पाहावंच लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, या दोन जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर तुम्हाला देखील चिंता करायची गरज नाही. तुम्हाला देखील 6,000 रुपये रक्कम ही जमा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामधून असाल तिथं राहून शेती करत असाल, तुमची शेती तिथं असेल, पारंपरिक तुमची शेती असेल, तुमचं रहिवासी तिथं असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही. लवकर तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता दुसरे जिल्हे आहेत अमरावती आणि अकोला. शेतकरी मित्रांनो, या दोन जिल्ह्यामधून तुम्ही असाल तिथं राहून शेती करत असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका. आता लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तिन्ही हप्त्याचे पैसे म्हणजेच की 6,000 रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरे जिल्हे आहेत यवतमाळ आणि बुलढाणा. यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील आता चिंता करू नका. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र ठरलात तर तुमच्या खात्यामध्ये देखील 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे थेट जमा होणार आहेत. अशी मोठी अपडेट आता समोर आलेली आहे आणि महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचा हा मोठा निर्णय आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बैठक करून हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही आणि आता ते योजनेचे पैसे आता लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, तिथले रहिवासी असाल, तुमचं घरदार तिथं असेल तर आता तुम्ही देखील चिंता करू नका. तुमच्या खात्यावर देखील लवकरच या तिन्ही हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पात्र नसाल तर लवकरात लवकर या योजनेसाठी पात्र व्हा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला चुकवू नका. शेतकरी मित्रांनो, एवढ्या दिवस आपण वाट पाहिली आणि आता थोड्या कारणामुळे जर आपण या योजनेपासून वंचित राहणार असाल तर यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर कोणते कामे आहेत ते पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामधून असाल तिथं राहून तुम्ही पारंपरिक शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील आता चिंता करू नका. लवकर तुमच्या खात्यामध्ये देखील या तिन्ही हप्त्याचे 6,000 रुपये जमा होणार आहेत आणि तुम्हाला देखील आता आर्थिक मदत होणार आहे. तुमच्यासाठी हा खूप दिलासा मिळणार आहे. तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामधून तुम्ही असाल तिथं राहून जर पारंपरिक शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी देखील ही खूप आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी 6,000 रुपये रक्कम ही आता खूप आहे. आर्थिक मदतीसाठी आता ही रक्कम तुमच्यासाठी भरपूर होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असणार आहात. तर शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून 3 हप्ते आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करायची गरज राहिलेली नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यामधून असाल तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील चिंता करू नका. आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यामधून असाल तिथं राहून शेती करत असाल, शेतकरी मित्रांनो तुमची जमीन तिथं असेल, तुम्ही रहिवासी तिथले असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील चिंता करू नका. आता तुमच्या खात्यावर देखील 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे
आणि आता लवकरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करायचा विषय राहिलेला नाही। तर शेतकरी मित्रांनो याप्रमाणे या जिल्ह्यातील जर तुमचा जिल्हा आला असेल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 4,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे मिळून 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने तारीख देखील फिक्स केलेली आहे। त्यांनी संभाव्य तारीख सांगितलेली आहे की आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 जुलै रोजी थेट पैसे जमा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो 20 जुलै हा दिवस काही जास्त दिवस लांब राहिलेला नाही। आजचा दिवस गेला की उद्याच लगेच 20 जुलै आहे। 20 जुलै ठीक दुपारी 1 वाजतापासून वितरणाला सुरुवात होणार आहे अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे। आपल्या राज्याच्या कृषी विभागाने देखील घोषणा केलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी ठरू शकते। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।